नमस्कार सगळ्यांना. तर मी आज भाकरी आणि झुणका बनवणार आहे भाजीला. हे बघा भाकरी बनवून घेतलेली आहे. झुणका बनवणार आहे. तर झुणक्याची तुम्हाला रेसिपी माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. मी कशी बनवते ते झुणका आणि भाकरी. हे बघा भाकरी तयार आहे. आता झुणका बनवायचा बाकी आहे. बेसन बनवण्यासाठी कांदा घेतलेला आहे, मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आणि इथं बेसन खलवून ठेवलेलं आहे, पाण्यामध्ये मिक्स करून ठेवले. आणि कांदा मिरची टाकून सगळं फ्राय करून मग त्याच्यामध्ये ते सारण घालायचं आहे बेसनाचं. कांदा मिरची सगळं कापून घेतलेलं आहे. आता फक्त आपल्याला फोडणीला टाकायचं बाकी आहे. बघू शकता तुम्ही. आणि नक्कीच ट्राय करून बघा. बेसन तव्यातलं बेसन खूप छान लागतं, तव्यात बनवलेलं. सगळं साहित्य मी कापून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. बघू शकता आता तवा तापलेलाच आहे. पहिलंच तवा आपल्या तापलेलाच आहे. भाकरी बनवल्यामुळे तवा तापलेलाच आहे. आपण याच्यामध्ये तेल टाकून घ्यावं. तेल टाकून घेते. जिरं टाकून घेत आहे. परत कांदा मिरची टाकून घेतलेली आहे. हळद मीठ टाकून घेतलेलं आहे मी. कांदा मिरची चांगले भाजून घेतलेले आहे. तर आपण याच्यामध्ये मिक्स केलेलं बेसनचं पीठ घालायचं आहे. चांगलं ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची थोडीशी आणि चांगलं